आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही। आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय, पाठीकून हल्ला करू शकतोय। आम्ही गवत उचललं, कवळी उचलली तरी सुद्धा हल्ला करू शकतोय। हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना। बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी महिलांनी एक युक्ती शोधली आहे। टोकदार खिळे असलेला असा पट्टा या महिला गळ्यात घालतायत। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे मागच्या 15 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 3 मृत्यू झालेत। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्या प्रामुख्यानं मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं, असा विचार डोक्यात ठेवून त्यांनी ही शक्कल लढवली आहे। आम्हाला हे कुत्र्यामुळं म्हणजे शक्कल वाटली। कुत्र्यामुळे ना आम्ही कुत्र्याचा वाघाचा संघर्ष चालला होता। आमच्या समोर कुत्रं ओढलं होतं, त्यावेळेस आम्ही काठ्या वाजवत होतो तर आम्हाला वाटलं कुत्रं नाहीच आता आमच्या हाताळायला यसच येत नाही, आम्ही कुत्रं वाचूच शकत नाही। काठी वाजवतोय पण पायाला धरलेलं होतं। त्यांनी हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बा मानाला पकडीन का हे करीन। हे खिळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळं कुत्रं आमचं वाचले। त्यामुळं आम्हाला असं वाटतंय का आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा, असं काम करावं। आम्ही आता हे गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो, हे म्हणूनच काम करू शकतो। तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता येणार। आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही। आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय, पाठीकून हल्ला करू शकतोय। आम्ही गवत उचललं, कवळी उचलली तरी सुद्धा हल्ला करू शकतोय। हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना, असं आमचं म्हणणं आहे। त्याच्याशिवाय आम्हाला जगूच शकत नाही आम्ही। आम्हाला पट्टा असावा असं वाटतं।